हाय. काय मंडळी, कशा आहात? आज रविवार आणि लॉकडाऊन वाढलेलं आहे, पण ठीक आहे. तो छान. आज आपण अजून एका छान नवीन पुस्तकाबरोबर सुरुवात करतोय. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे एकांडे शिलेदार, जे लिहिलंय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उषाताईंनी, म्हणजेच उषप्रभा पागे यांनी. हे पुस्तक हे अशा वेगवेगळ्या गिर्यारोहकांबद्दल आहे किंवा माउंटेनियर्स बद्दल आहे, ज्यांनी आपली ध्येय ही खूप जिद्दीने आणि मला असं वाटतं की आपल्या आत्ताच्या कठीण काळामध्ये यांची जिद्द आपल्याला खूप मार्गदर्शक ठरेल. करूया पहिल्या गोष्टीला. गिरीकंदरीचे एकांडे शिलेदार, उषप्रभा यांनी लिहिलेलं. पहिली गोष्ट आहे, तो तिथे आहे म्हणून, जॉर्ज मेलरी. जन्म 18 जून 1886 आणि मृत्यू 8 जून 1924. 8 जून 1924 या दिवशी दुपारी 1च्या सुमारास एव्हरेस्ट शिखराच्या मार्गावर चढत असलेले जॉर्ज मेलरी आणि त्यांच्या जोडीला आयर्विन शेवटचे दिसले होते. त्यानंतर ते दिसले नाहीत. ते एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले की नाही हेही अज्ञात राहिलं. यानंतर 29 वर्षांनी, म्हणजे 29 मे 1953 साली माणसाचं पाऊल पडलं. मधल्या कनेक्टिव्हिटीचा इश्यू होता बहुतेक, तरी आपण सुरुवात परत एकदा करूया. 8 जून 1924 या दिवशी दुपारी 1च्या सुमारास एव्हरेस्ट शिखराच्या मार्गावर चढत असलेले जॉर्ज मेलरी आणि त्यांच्या जोडीला आयर्विन शेवटचे दिसले होते. त्यानंतर ते दिसले नाहीत. ते एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले की नाही हेही अज्ञात राहिलं. यानंतर 29 वर्षांनी, म्हणजे 29 मे 1953 साली एव्हरेस्टवर माणसाचं पाऊल पडलं. मधल्या 29 वर्षातही कितीतरी मोहिमा एव्हरेस्टवर गेल्या. एव्हरेस्टवरील प्रथम विजयानंतर सातत्यानं आजतागायत मोहिमांच्या अक्षरशः लाटा एव्हरेस्टवर आदळत आहेत आणि भविष्यातही त्या आदळत राहणार आहेत. कारण एव्हरेस्ट भोवतीचं वलय सर्वोच्च शिखर असण्याचं, एव्हरेस्ट एवढंच वलय जॉर्ज मेलरी यांच्या नावाला लाभलं आहे. एव्हरेस्टच्या इतिहासात जॉर्ज मेलरी हे दंतकथा बनून राहिले आहेत. एव्हरेस्ट चढाईचा ध्यास घेतलेल्या साहसी वीरांचा पहिला उद्गार एव्हरेस्ट चढताना आणि चढून आल्यावर पहिलं स्मरण असतं ते जॉर्ज मेलरीचंच. ब्रिटनमधील लोकांचा पिंडच संशोधनाचा, नव्या वाटा धुंडाळण्याचा, अज्ञाताच्या प्रांतात मुसाफिरी करण्याचा, भारतीय उपखंडात उत्तरेकडील दुर्गम पर्वतीय भागातील सर्वेक्षण 1851 साली जेम्स निकोलसननं केलेल्या सर्वेक्षणानुसार नेपाळमधील 15व्या क्रमांकाचं शिखर सर्वोच्च शिखर असल्याचं स्पष्ट झालं होतं. तिबेटी भाषेतील या शिखराचं नाव होतं चोमोलुंगमा. त्याचा अर्थ जगज्जननी. 1856 साली त्याचं नामकरण एव्हरेस्ट असं केलं गेलं होतं. 1920 पासून ब्रिटिशांचे एव्हरेस्ट चढाईचे बेत सुरू झाले. 1921 साली एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी पाहणी मोहीम ब्रिटनमध्ये आखली गेली. या मोहिमेमध्ये जॉर्ज मेलरी गिर्यारोहक म्हणून निवडले गेले. जॉर्ज मेलरींचे वडील धर्मसेवक म्हणजे प्रीस्ट होते. त्यांच्या 4 मुलांपैकी एक जॉर्ज. 1886 साली चेशायर इथे त्यांचा जन्म झाला. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी त्यांचे एक प्राध्यापक
आयर्विन यांनी जॉर्जला प्रस्तरारोहण आणि गिर्यारोहणाकडे वळवलं. ते विद्यार्थ्यांना आल्प्समध्ये चढाईसाठी घेऊन जात. कॉलेजमध्ये मेलरीनं इतिहास हा अभ्यासाचा विषय निवडला होता. पुढे त्यांनी शिक्षकाचाच पेशा निवडला. विद्यार्थ्यांशी ते मित्रभावानं वागत. त्यांच्याशी जिव्हाळ्याचे आणि अनौपचारिक संबंध ठेवत. 1914 साली त्यांनी रूथशी विवाह केला. 2 मुली, 1 मुलगा अशा 3 अपत्यांचे ते पिता बनले. तो युद्धाचा काळ असल्यानं ते 6 वर्ष सैन्य दलातही होते. 1921 साली ते सैन्यातून बाहेर पडले आणि एव्हरेस्ट मोहिमेमध्ये सामील झाले. 1921 ते 1924 या काळात मोहिमांव्यतिरिक्त ते लिखाण करत आणि गिर्यारोहण, एव्हरेस्ट या विषयांवर भाषणं देत असत. आल्प्समधील अनेक शिखरं त्यांनी काबीज केली होती. 25व्या वर्षी म्हणजे 1911 साली आल्प्समधील माब्ला हे शिखर त्यांनी काबीज केलं होतं. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता, तुम्ही शत्रूला जिंकलं असं तुम्हाला वाटतं का? त्यावर मेलरी म्हणाले, नाही, आम्ही स्वतःला जिंकलं. ब्रिटनमधील लेक डिस्ट्रिक्ट प्रांतातील पिलर्स रॉक हा अत्यंत अवघड चढाई प्रकारातील सुळका ते चढून गेले. त्यांचा साथीदार त्यांच्या चढाईविषयी म्हणतो, बळ फार मोठं होतं असं नाही, पण त्यांचा चढाई करतानाचा समतोल पाहत राहाव्या अशा होत्या. 1921 सालच्या आणि मोहिमेचं आयोजन माउंट एव्हरेस्ट कमिटीनं केलं होतं. एव्हरेस्ट सभोवतालचा भौगोलिक प्रदेशाचा अचूक नकाशा या कमिटीत सर्वेक्षणांचा अनुभव असलेले सदस्य बरेच असले तरी या दुर्गम आणि उंचीवरील प्रदेशात उंचीवर चढण्याचा अनुभव असलेले मेलरी, गाय बुलक आणि सर्वेक्षण खात्याचे जे व्हीलर यांनी मुख्यतः हे नकाशे बनवले होते. एव्हरेस्ट शिखर प्रदेशाचं प्रथम दर्शन त्यांना झालं. ढग थोडे बाजूला झाल्यानंतर 40 किलोमीटर अंतरावरून त्रिकोणी शिखराची अंधुक बाह्यरेषा, तेव्हा हृदयात धडकी भरवणारं ते उग्र रूप पाहून मेलरी अगदी भारावून गेले. या मोहिमेत या भागातील इतर अनेक लहान लहान नेतृत्वाखाली सर झाली. तिबेटमधील रोंगबुक हिमनदीपासून एव्हरेस्टच्या उत्तर अंगाकडून शिखराकडे नेऊ शकणारा संभाव्य मार्ग त्यांनी शोधला. उत्तरेपर्यंत ते पोहोचले आणि शिखराकडे जाणारी उत्तर पूर्व सोंड कमालीच्या चढ उतारांना तोंड देऊन त्यांनी 1922 मध्ये ब्रिटनमधील चार्ल्स ब्रूसच्या नेतृत्वात पुन्हा एव्हरेस्ट मोहीम गेली. अर्थातच या मोहिमेत मेलरी होते आणि सॉमरवेल, नॉर्टन यांच्या साथीमध्ये ते एव्हरेस्टच्या ईशान्य धारेखाली पोहोचले. पण प्रतिकूल हवामानामुळे त्यांना 26,980 फुटावरून परतावं लागलं. मात्र जॉर्ज फिंच यांनी दुसरा प्रयत्न केला. ते 27,300 फूट उंचीपर्यंत पोहोचले. यावेळी फिंचनं चढताना आणि रात्री झोपताना कृत्रिम ऑक्सिजन वापरला होता. जॉर्ज मेलरीनं तिसऱ्यांदा पुन्हा प्रयत्न केला, परंतु प्रचंड हिमवर्षाव झालेला असल्याने चालताना त्यांच्या छातीपर्यंत हिम लागत होतं. त्यातच खालच्या कॅम्पकडे परतत असताना साठलेला प्रचंड हिमलोट खाली कोसळून मेलरी यांच्याबरोबरचे 60 शेर्पा पोर्टर्स त्यात गाडले गेले. मायदेशी ब्रिटनला पोचल्यावर योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे लागल्याची कडक टीका. पुढच्या मोहिमेत जॉर्ज फिंच या कुशल गिर्यारोहकाचा समावेश खरं तर व्हायला हवा होता, पण झाला नाही. कारण काय तर त्यानं घटस्फोट घेतला आणि एव्हरेस्ट मोहिमेवर भाषण देण्याचा मोबदला घेतला. या मोहिमेत फिंचचा समावेश करण्यामागे आणखी एक कारण हे होतं
की तो मूळचा ऑस्ट्रेलियन होता आणि ब्रिटनची राष्ट्रीय अस्मिता एव्हरेस्ट चढाईचा नेता ब्रिटिश असण्यात त्यांना वाटत होती. 1923 साली एव्हरेस्टविषयी भाषणं देण्यासाठी मेलरी यांनी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी वारंवार बोलून दाखवलं होतं की यावेळी आम्ही एव्हरेस्ट चढाई आणि एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करण्याचाच आमचा प्रयत्न असेल. यावेळची म्हणजे 1924 सालची एव्हरेस्ट मोहीम रॉयल जिओग्राफिक सोसायटीच्या एव्हरेस्ट कमिटीनं आयोजित केली होती. मोहिमेचे नेते होते चार्ल्स ब्रूस, नेते होते एडवर्ड नॉर्टन आणि चढाईवीरांमध्ये होते अर्थातच जॉर्ज मेलरी. खरं तर एव्हरेस्ट मोहिमांसाठी मे महिना चांगल्या हवेचा असतो, पण 1924 सालच्या या मे महिन्यात हवा काही फारशी अनुकूल नव्हती. तापमान गोठणबिंदूच्या खाली 30 अंश गेलं होतं. वरच्या कॅम्पला गेलेल्या तुकड्यांना 2 वेळेला माघारी बेस कॅम्पला परतावं लागलं होतं. हवा सुधारल्यावर नॉर्टन आणि सॉमरवेल वरच्या कॅम्पवर गेले आणि तिथून शिखरापर्यंत निघालेल्या शिखराच्या अलीकडे 300 मीटरवरून मागे परतावं लागलं. विरळ हवेमुळे त्यांची पार वाट लागली. कृत्रिम ऑक्सिजन अभावी त्यांची इतकी वाईट हालत झाल्याचं पाहून मेलरींनी ठरवलं की आता आपण कृत्रिम ऑक्सिजन घेऊनच चढाई करायची. शिखरावर जाण्याची ही आता अखेरची संधी आहे. मेलरीच्या जोडीला खरं तर अनुभवी संयुक्तिक होतं, परंतु आयर्विन मेलरीला त्याचीच गरज होती. त्यामुळे मेलरी आणि आयर्विन जोडीची दुसरी तुकडी शिखराकडे रवाना झाली. 8 जून 1924 या सकाळी कूच केलं. त्यांना शिखराकडे जाताना पाहून ओडेल खालच्या कॅम्पवरून त्यांच्या शेवटच्या शिखर कॅम्पवर येतो. शिखराकडे गेलेल्या मेलरी आयर्विनच्या जोडीचा मागोवा तो खालून घेत राहतो. भूशास्त्राचा अभ्यासक असलेला ओडेल उंचावरचे दगड मातीचे नमुने गोळा करतो. दुपारी 12 नंतर वरच्या अंगाला हवा स्वच्छ झाली म्हणून तो मेलरीचा वेध घेतो. तेव्हा दुसऱ्या पायरीवर असलेली मानवी आकृती त्याला दिसते. काही अवधीनंतर दुसरी मानवी आकृती पहिल्या आकृतीपर्यंत पोहोचते. बस एवढंच दृश्य त्याला दिसतं आणि हवेचा पडदा पडतो. जिवंतपणी मेलरी आणि आयर्विनना शेवटचा पाहणारा ओडेल. त्यानंतर ते दोघं परतलेच नाही. त्या दिवशी ओढवला. साऱ्या ब्रिटनवर शोककळा पसरली. शोध घेऊनही बरीच वर्ष मेलरी आणि आयर्विन यांचे देह किंवा इतर कोणतीच खूण मिळाली नाही. त्यामुळे त्यांचं असं नाहीसं होणं हे गूढ बनून राहिलं. ते शिखरावर याविषयी विविध तर्कवितर्क लढवले गेले. मेलरी ही एक दंतकथा बनून राहिली, पण त्यांच्या तोंडचा एक उद्गार गिर्यारोहणातला मंत्र बनून गेला. ते मंत्र भरले शब्द आहेत, बिकॉज इट इज देअर. 1923 साली मेलरी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी एव्हरेस्ट विविध अडचणी विशद केल्यावर पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं की इतक्या अडचणी असताना मग चढायचं तरी कशासाठी. तेव्हा मेलरी उत्तरले बिकॉज इट इज देअर. 1953 साली ब्रिटिश मोहिमेला एव्हरेस्ट चढाईत यश मिळालं, पण प्रथम एव्हरेस्टवर चढणारे हिलरी न्यूझीलंडचे होते. एव्हरेस्ट चढाईनंतर एडमंड हिलरींना आठवण झाली ती मेलरीची. 1924 साली मेलरी एव्हरेस्टवर नाहीसे झाले. बऱ्याच शोध मोहिमांनी त्यांचा शोध घेतला. 30 सालच्या मोहिमेत एक आयसॅक्स 8400 मीटरवर मिळाली. ती आयर्विनचीच होती. त्यानंतर 1960 मध्ये एव्हरेस्ट मोहिमेवर आलेल्या चीनच्या गिर्यारोहकांना तुटका रोप, लाकडी पाचर दुसऱ्या पायरीजवळ मिळाले. एका पोर्टरला तर
300 मीटरवर पडलेला गोऱ्याचा अचेतन देह वाटेत पडलेला दिसला. त्याच्या कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. पण त्या पोर्टरचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्यामुळे या हकीकतीची शहानिशा झाली नाही. त्या बाजूने जाणाऱ्या गिर्यारोहकांना मेलरीचं भूत दिसल्याच्या अफवाही पसरल्या. मात्र अमेरिकन गिर्यारोहक एरिक सिमॉन्सनं मेलरी आयर्विन शोध मोहीम आखली, मदत देऊ केली होती. 1933 त्या जागी आयर्विनची आईस ॲक्स सापडली. त्याच परिसरात त्याच्याजवळ त्यांना पांढऱ्या रंगाचं काहीतरी पडलेलं दिसलं. जवळ गेल्यावर तपासल्यावर त्यांची खात्री पटली की हा मृतदेह मेलरीचाच. त्यांच्या शर्टच्या कॉलरवर त्यांच्या नावाची आद्याक्षरं होती. खिशात रूथ न लिहिलेलं पत्र होतं. दोराला झटका बसून त्याचे वळ मेलरीच्या देहावर उमटले होते आणि कपाळावर कसला तरी मोठा आघात व्हावा असा खड्डा होता. त्यांना अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू ओढवल्याचं कळलं. पण अपघात कसा झाला, केव्हा झाला हे समजलं नाही. त्यांचा स्नो गॉगल त्यांच्या खिशात होता, म्हणजे अपघात दिवसा झाला नसावा. अपघात खाली उतरत असताना झाला असावा हेही कळत होतं. पण परतताना की त्यापूर्वी याचा उलगडा त्यावरून होत नव्हता. त्यांच्या जवळ असलेला कॅमेरा सापडला असता तर आतली फिल्म पाहून त्यावरून त्यांच्या शिखर चढाईविषयी कळलं. ते होणं नव्हतं. मेलरीच्या 75 वर्षांनी सापडलेल्या देहावर संस्कार करून त्यांना खड्ड्यात ठेवून त्यावर दगडांची रास. त्यांचा आत्मा यामुळे मुक्त झाला की नाही कोण जाणे. पण 75 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर का होईना त्यांच्या मृत्यूचं गूढ काही अंशी उलगडलं. त्यांच्या खिशात त्यांनी त्यांच्या प्रिय पत्नीचा रूथचा फोटो ठेवला होता. तो त्यांना शिखरावर ठेवायचा होता. परंतु 1960 आणि 1975 सालच्या चीनी मोहिमांना शिखरावर ठेवलेली अशी कोणतीच वस्तू आढळून आली नाही. मेलरी जर शिखरावर पोहोचले असते तर त्यांनी तो फोटो शिखरावरच ठेवला असता. त्याचा अर्थ ते दोघं शिखरावर पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 1999 साली मेलरीचा देह सापडला. दरम्यानच्या काळात गिर्यारोहणाचं स्वरूप फार बदलून गेलं. नंतर येणाऱ्या गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर पिटॉन ठोकले, शिड्या लावल्या, दोर लावले, कृत्रिम तांत्रिक साधनं वापरून चढाया केल्या. परंतु मेलरींनी नैसर्गिक शैलीची चढाई फक्त मेलरींनीच केली. पूर्णपणे अज्ञात प्रांतात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. मर्यादित साधनसामग्री असली तरी त्यांच्या मनाचा निश्चय ठाम होता. उच्चांक स्थापण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना एव्हरेस्ट चढायचा नव्हता. त्यांना तो चढायचा होता कारण तो तिथे आहे म्हणून. त्यासाठी त्यांनी प्राणांची बाजी लावली. मेलरी मृत्यू ओढवूनही अमर्त्य राहिले. एव्हरेस्टशी त्यांचं नाव कायमचं जोडलं गेलं. ही होती जॉर्ज मेलरी यांची गोष्ट. उद्या आपण अशाच एका अवलियाची एक विलक्षण कहाणी बघणार आहोत. भेटूया उद्या एका अवलियाची विलक्षण कहाणी बरोबर. तोपर्यंत बाय.